संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 13 जून शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो। तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। अहमदाबाद इथं झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा गुरुवारी भीषण अपघात झाला। या अपघातात 242 प्रवाशांपैकी केवळ एक जण बचावला आहे। टाटा ग्रुपनं मोठी घोषणा केली आहे। टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी संस्थेच्या वतीनं काढलेल्या निवेदनात म्हटलं की या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना टाटा ग्रुप 1 कोटी रुपये देईल। जखमींच्या वैद्यकीय खर्चाचीही आम्ही जबाबदारी घेऊ आणि त्यांना आवश्यक ती सर्व काळजी आणि मदत मिळेल याची खात्री देतो। या व्यतिरिक्त आम्ही विमानाच्या क्रॅश लँडिंगमुळे झालेल्या बीजे मेडिकलच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करू। पुढील बातमी बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे। आता एका नव्या माहितीच्या आधारे कळाले की लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता 15 ते 20 जून दरम्यान मिळू शकतो। यामुळे महिलांनी थोडं धैर्य बाळगून वाट पाहण्याची गरज आहे। अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरीही योजना यथावकाश सुरूच आहे आणि हप्ते थांबलेले नाहीत। जूनचा हप्ता मिळण्यास उशीर होतो आहे, मात्र जुलैपूर्वी तो जमा होण्याची शक्यता मजबूत आहे। तर बहिणींनो, तुम्हाला मेचा हप्ता मिळाला का खाली कमेंट करून सांगा। पुढील बातमी बघा। राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे। मागील 2 ते 3 दिवसांपासून पावसाने राज्याला अक्षरशः झोडपून काढले आहे। कालही राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। वाऱ्याचा वेग प्रचंड होता, त्यामुळे झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब पडले। पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे दिसत आहे। आज कोकणातील रत्नागिरी आणि शनिवारी रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 15 जून पर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडू शकतो। पुढील बातमी बघा। आषाढी एकादशी निमित्ताने खान्देश आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे एकत्र येतात। यंदाही विठुरायाच्या दर्शनासाठी या भागातील वारकरी मोठ्या प्रमाणात श्री क्षेत्र पंढरपूर येथे गर्दी करणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेने भुसावळ ते पंढरपूर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे। ही गाडी अहिल्यानगरसह या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे। यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविकांना देखील या गाडीचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे। पुढील बातमी बघा। राज्य सरकारच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यासाठी 4 सप्टेंबर 2025 ची तारीख निश्चित करण्यात आली आहे। त्यामुळे प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर या निवडणुका सप्टेंबर महिन्यात जाहीर करून निवडणुका दिवाळीच्या आधी आणि ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे।